चंद्रपूरच्या गडचांदूरमध्ये बॉम्ब सदृश वस्तू आढळलेली आहे। भगवती एनेक्स या कापडच्या दुकानात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आलेला होता। त्यामुळे बॉम्ब शोधक पथक सध्या घटनास्थळी दाखल झालेला आहे। गडचांदूर इथं ही बॉम्ब सदृश वस्तू आढळलेली आहे। सारंग पांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। सारंग, काय नेमका हा सगळा प्रकार होता? फोन आलेला होता बॉम्ब असल्याचा, आता बॉम्ब शोधक पथक देखील दाखल झालंय, काय नेमकं त्यांना मिळालंय? कोरपा हे शहर जे आहे, कोरपा तालुक्यातलं जे गडचांदूर शहर आहे, औद्योगिक वसाहत आहे आणि एक मोठं औद्योगिक नगरी म्हणून याची प्रसिद्धी आहे। आणि या शहरामधलं जे भगवती एनेक्स नावाचं कापडाचं दुकान आहे, या दुकानदाराला फोन आला की तुमच्या दुकानामध्ये बॉम्ब ठेवला आहे। त्यानंतर पोलिसांना या दुकानदाराने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पोहोचून ही जी पिशवी आहे ती बाहेर काढली। प्राथमिक याच्यामध्ये काही गोष्टी संशयास्पद आढळल्या पोलिसांना आणि त्यामुळे गडचिरोलीचं जे बॉम्ब शोधक पथक आहे ते सुद्धा पाचारण करण्यात आलंय चंद्रपूरसाठी, जेणेकरून हे नेमकी वस्तू काय आहे आणि हे खरंच बॉम्ब आहे का याची अधिकृत खात्री पटू शकेल। आणि त्यामुळे सध्या हा पूर्ण परिसर जो आहे तो रिकामा करण्यात आलाय, लोकांना इथून दूर करण्यात आलाय आणि स्वतः पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंबक्का घटनास्थळी उपस्थित आहे। आणि गडचिरोली मधलं पथक दाखल झाल्यावर नेमकी ही वस्तू काय आहे याचा सोक्ष मोक्ष लागू शकतो। ठीक आहे सारंग, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।